नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईच्या संदर्भातील निर्णय घेतले जात आहेत, ज्याच्यामध्ये साहजिकच शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे। 9 जून 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर केलेल्या जवळजवळ 20,000 शेतकऱ्यांची नुकसान भरपाई वगळण्यात आलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे। आणि कारण सांगण्यात आलेलं आहे की निधीची द्विरुक्ती झाल्याने सदर निधी वगळण्यात आलेला आहे। 10 डिसेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील जवळजवळ 26,48,247 शेतकऱ्यांना 2,920 कोटी 57,50,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती। ही नुकसान भरपाई देत असताना मराठवाडा, नाशिक विभाग किंवा इतर विभागातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला होता। परंतु ही मदत देत असताना यापूर्वीच काही शेतकऱ्यांचा समावेश केलेला असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना द्विरुक्ती झालेली आहे, असे निदर्शनास आलं आणि जवळजवळ 20,000च्या आसपास शेतकऱ्यांची नुकसान भरपाई वगळण्याच्या संदर्भातील हा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आपण पाहिलं तर जवळजवळ 15 कोटी रुपये ही निधीतून वगळण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये पात्र असलेल्या 19,265 शेतकऱ्यांना याच्यामधून द्विरुक्ती कारणास्तव वगळण्यात येणार आहे। बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून KYC करण्यात आलेली आहे, परंतु अनुदान आलं नाही अशा प्रकारच्या विचारणा केल्या जात होत्या आणि याच्या माध्यमातून असे जे काही शेतकरी असतील त्यांची KYC झालेली होती, परंतु त्या शेतकऱ्यांना यापूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून या अतिवृष्टी किंवा अवेळी पावसाच्या निविष्ट अनुदानाचा लाभ दिलेला होता। अशा शेतकऱ्यांना दुबार KYCसाठी किंवा दुबार अनुदानासाठी द्विरुक्ती म्हणून वगळण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात आता अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या जवळजवळ 20,000 शेतकऱ्यांच्या पदरी आता निराशा पडणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।